आवाज येतोय का? आवाज येतोय का? चला रे, पुढचा क्वेश्चन कितवा क्रमांक होता? 67वा क्रमांक. क्वेश्चन क्रमांक 67. आपलं चालू आहे मिसिंग नंबर, लक्षात ठेवा. मिसिंग नंबर. चला सोडवा. आवाज येतोय ना? तर घ्या, 67वा क्वेश्चन घ्यायचंय तुम्हाला. काय रे, 2 कंसामध्ये 105 आहे, 8 आहे, 246 आहे आणि 3 आहे. पुन्हा 3, 7 आणि मध्ये आहे क्वेश्चन मार्क, लक्षात ठेवा. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्येला असं विचारले. खाली तुम्हाला पर्याय दिलेत. हा प्रश्न RRB JEE ला विचारलेला आहे 19ला. काय केलं व्यवस्थित बघत चला. काय केलं माहिती का? ह्या 2 आणि 5 मल्टिप्लाय केला. 2 आणि 5 मल्टिप्लाय केला. 2 बे पंचे किती आलं बेटा? 10 आलं. 10. मग काय तयार झालं माहिती का? हे 10 हाय असं लिहिलं, हे 10 हाय असं लिहिलं. ह्या दोघांची ऍडिशन केली. 1 आणि 0ची ऍडिशन किती आली? 1 आली. म्हणजे 10 असं आणि 1 आणि 0ची ऍडिशन 1 आली. तयार झालं तुमचं 101 बेटा. तयार किती झालं तुमचं? 101 बेटा. सेम सिमिलरली लक्षात ठेवायचं. 8 आणि 3चा मल्टिप्लाय केला तुम्ही. 8 त्रिक किती आलं बेटा? 24 आलं. 24. 8 त्रिक 24 आलं. 24 हाय असं लिहिलं बेटा.
आता ह्या 4 आणि 2 ची ऍडिशन केली तुम्ही, किती आली तुमची त्या ठिकाणी 24 हाय असं लिहिलं. या दोघांची ऍडिशन केली 6 ला, तयार झालं तुमचं 246 राजा. सेम तसंच तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी संख्या काढायची राजा. तुम्हाला 3 आणि 7 चा काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 3 गुणाकारामध्ये 7. 7 त्रिक किती आलं बेटा, 21 आलं. 21 आल्यानंतर तुम्हाला ह्या दोघांची ऍडिशन करायची. 2 आणि किती आलं, 3 आलं. म्हणजे तयार झालं तुमचं 213. 213 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. कशा पद्धतीनं 213 आलं, की काय केलं, 2 आणि 5 मल्टिप्लाय केलं. 5 दोन्ही 10 आलं बेटा. मग 10 आणि शून्याची ऍडिशन केली, त्याच्या पुढे लिहिली, तयार झालं 101. तसं 8 त्रिक 24 केलं बेटा. 24 हाय असं लिहिलं आणि 2 आणि 4 ची ऍडिशन केली, 7 या पुढे लिहिलं, तयार झालं 241. सेम तसं तुम्हाला 3 आणि 7 चं करायचंय. उत्तर तुम्हाला 213 मिळून जाईल राजा. चला पुढं. ह्या ठिकाणी हॅश आणि ऍट द रेटच्या ठिकाणी काय वापर, कोणते सिम्बॉल्स वापरत लक्षात ठेवा. तुम्हाला ते शोधायचे आहेत. मग 8, 2 आणि 5 यांचं लक्षात ठेवा. काहीतरी कॅल्क्युलेशन करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे कॅल्क्युलेशन करून तुमचं 21 आलं पाहिजे. बस. मग कसं आणणार तुम्ही, समजा तुम्ही काय केलं, 8 आणि 2 ची ऍडिशन केली. 8 आणि 2 ची ऍडिशन केली बेटा तर 10 झाले. 10 आणि इथं 10 गुणाकार घेतला तर पुढे जाते 50 येणार. आणायचं 21 आपल्याला. म्हणजे ह्या ठिकाणी बेरीज घेऊन चालणार नाही राजा. मग मी काय केलं, गुणाकार घेतला. गुणाकार समजा मी काय केलं, ह्याच्या जागी गुणाकार घेतला बेटा आणि ह्या ठिकाणी 8 दोन्ही 16, 16 मध्ये 5 ऍड केलं, किती आलं तुमचं 21. म्हणजे हॅशच्या ठिकाणी काय घेतलं असं समजा मी गुणाकार आणि ऍट द रेटच्या ठिकाणी मी काय घेतलं बेटा, प्लस घेतलं, प्लस. मग उत्तर आलं तुमचं किती, 21. सेम तुम्हाला आता इथं गुणाकार ठेवायचंय, साइन चोक 24, इथं ऍडिशन करायचे. 24 आणि 2 किती आलं बेटा, 26 आलं. सेम तुम्हाला इथं गुणाकार ठेवायचंय. 7 किती आलं, 21 बेटा. 21 अधिक 9 केलं बेटा, किती आलं, 30 आलं. 30 क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जी संख्या आली राजाओ, ती किती आली तुमची, 30 आली. 30 म्हणजे ऑप्शन कुठं आहे तुमचा, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. गुणाकाराने बेरीज केली की तुम्हाला लक्षात ठेवा शेवटचं पद काय होतं त्या ठिकाणी मिळून जातं. अशा पद्धतीनं तुम्ही 3 आज 7 21 केलं. 21 मध्ये तुम्ही 9 ऍड केलं, तुम्हाला 30 मिळालं. ऑप्शन क्रमांक 2. इथपर्यंत क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे, जाऊया का 69वा क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 69. पर्याय द्यायचे राहिले ना. झालं का रे.
झालं का? काय केलं माहिती का? काय केलं माहिती का? 484चं वर्गमूळ किती रे? 22. कार 22चा तो वर्ग आहे बेटा. 576चं वर्गमूळ किती रे बाबा? 24. 24चा तो वर्ग आहे. 529चं वर्गमूळ किती रे बेटा? 23. 23चा तो वर्ग आहे. मग काय झालं माहिती का? सगळ्याची ऍडिशन केली, 4 आणि 3 किती आले रे? 7. 7, 8, 9 आले. ठीक आहे. 22, 24 आणि 23 चे ऍडिशन करून बघूया आपण. 69 येते का? 4 आणि 2 आले 6, 6 आणि 3 आले बेटा 9. 2, 4, 5 आणि 6 आले किती तुमचं? 69. आले का 69? म्हणजे सगळ्या संख्येचं वर्गमूळ घेतलं आणि सगळ्या संख्येचं वर्गमूळ घेऊन बेटा म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्येचं, बाजूच्या संख्येचं वर्गमूळ घेतलं, सगळ्याची ऍडिशन केली आणि मला किती भेटलं? त्रिकोणामधील संख्या मिळून गेली 69. सेम इथं असं येते का बघूया. 64चं वर्गमूळ किती रे? 8 बेटा. 8चा वर्ग आहे तो. 100 कितीचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे बेटा. आणि 81 किती? 9चा वर्ग आहे बेटा. सगळ्याची ऍडिशन केली, 8 अधिक 10 अधिक 9 केलं, तर तुमचे 8 आणि 9 किती आले? 17. 17 आणि 10 किती आले बेटा? 27 आले. 27 किती आलं तुमचं? 27. त्रिकोणामध्ये संख्या किती भेटली? 27 भेटली बेटा. तसं तुम्हाला काय करायचं? ह्या 225चं वर्गमूळ घ्यायचंय. 15 आले, कारण 15चा वर्ग आहे बेटा. हा 17चा वर्ग आहे 289. हा 256 16चा वर्ग आहे बेटा. सगळ्याची ऍडिशन केली, 15 अधिक तुमचे 17 अधिक तुमचे 6. 7 आणि 5 आले 12. 12 आणि 6 आले बेटा 18. हच्छाला गेला 1. 1, 2, 3 आणि 4 48 आला. त्रिकोणामधील संख्या किती भेटली? 48. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. काय केलं लक्षात आलं? काय केलं या ठिकाणी? दिलेल्या सर्व वर्तुळाच्या बाहेर, सॉरी, त्रिकोणाच्या बाहेरच्या सर्व संख्यांची काय केली आपण? वर्गमूळ काढून घेतलं आणि मग त्यांची काय केली? ऍडिशन केली. आपल्याला त्रिकोणातील संख्या मिळून गेली राजा. चला पुढे या इकडं. तिथं 8 7 सरळ दिसतंय, हे सगळं 121 आहे. हा 121 11चा वर्ग आहे राजा. हा 289 17चा वर्ग आहे. ह्या ठिकाणी विचारलंय तर काय केलं तुम्ही? 18 वजा 7 केलं बेटा. 18 वजा 7 केलं 11 आलं. 11चा वर्ग केलं, 11चा वर्ग आला 121 बेटा. संख्या किती आली तुमची? 121. सेम तुम्हाला तसं करायचं. 42 वजा 25 केलं राजा. हातच्या घेतला, 12 झाले. 12तून 5 गेला, 7 राहिला. 3तून 2 गेला, 1 राहिला. 17चा वर्ग केला, 17चा वर्ग आला बेटा 289. 17चा वर्ग किती आला? 289. सिमिलरली तुम्हाला तेच करायचं ह्या ठिकाणी. 74 वजा किती करायचं बेटा? 56 करायचे आणि येणाऱ्या संख्येचं तुम्हाला काय करायचं राजा? वर्ग करायचं. 4 मधून 6 जातनं हातच्या उसनं घेतलं, इथं राहिले 6 बेटा. झाले 14. 14तून 6 गेले, राहिले 8. 6 मधून 5 गेला, 1 राहिला बेटा. 18चा तुम्हाला वर्ग करायचा. 18चा वर्ग बेटा 324. 18चा वर्ग किती आला? 324. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. क्लिअर का? जाऊया का पुढं? क्वेश्चन क्रमांक 69 आणि 70 क्लिअर करी बाबा. क्लिअर का रे बाबा?
झालं का रे? वेळ लावायचं ना रे, बेसिक क्वेश्चन आहेत. काय केलं माहिती का, मगा सेम गणित होतं बघा, असं होतं का रे? बघा हे गणित सेम 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 अशाच पद्धतीने सॉल्व्ह करा, चला प्रयत्न करा अशाच पद्धतीने. काय केलं माहिती का, 62 वजा 23 केलं मी. समजा मी काय केलं, 62 वजा 23 केलं राजा. 5 राहिले, 12तून 3 गेला राहिला 9 बेटा, 5तून 2 गेला राहिला 3 बेटा, 39 आलं. 62 वजा मी 23 केलं, 39 आलं राजा. मग काय केलं माहिती का, मी 39 ला हाय असं लिहिलं. मी 39 ला हाय असं लिहिलं, नाही ना जुळत, हा जुळतंय की. मी 39 ला मी हाय असं लिहिलं का इथे 39 आलं का? पण मी काय केलं, ह्या दोघांचा गुणाकार केला, 3 आणि 9चा गुणाकार केला. ह्या दोघांचा तुम्हाला गुणाकार करायचा, 3 गुणाकारामध्ये 9 आणि 9 तरी किती आलं बेटा, 27 आलं. 27 आलं, इथं लिहा 27. संख्या तयार झाली 3927. संख्या तयार झाली 3900 किती बेटा, 27 तयार झाली. सेम तुम्हाला हित येते का चेक करायचं राजा. 42 वजा किती करायचं तुम्हाला, 15 करायचं. 12, 12तून 5 गेला राजा, राहिले 7. 3तून एक गेला राहिला 2 बेटा, 27. 27 ला तुला हाय असं लिहायचंय आणि ह्या दोघांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 7 दोन्ही किती आलं, 14. इथं लिहायचं 14. तयार झाली संख्या 2714 बेटा. 2700 किती आली, 14. सेम तुम्हाला तेच करायचं, लक्षात ठेवा. 53 वजा किती करायचं तुम्हाला, 19 करायचं राजा. बरोबर, हाच्या उसनं घेतलं झाले 13. 13तून 9 गेला, राहिला बेटा 4 राहिला. 4तून एक गेला 3, 34. 34 तुम्हाला हाय असं लिहायचं बेटा. 34 कुठं दिसते, इथं आणि इथं 2 तर पर्याय गेले आणि दोघांचा तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. 4 तर किती आलं बेटा, 12 आलं. 3400 किती आलं, 12. 3412 ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का, चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आला का, चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. काय केलं लक्षात आलं, मी 62 आणि 23 ची वजाबाकी केली, 39 आली. 39 हाय असं लिहिलं. पुन्हा मी 3 आणि 9 त्यात दिलेले 39 मधल्या अंकांची काय केलं मी, गुणाकार केला बेटा. 9 तरी किती आलं, 27. 3900 किती आलं, 27. बरोबर तुमचं तयार झाली संख्या. मी इथं 42 वजा 15 केलं, आलं 27 बेटा. 27 मी हाय असं लिहिलं. 2 आणि 7चा मी गुणाकार केला, 7 दोन्ही किती आला, 14. सिमिलरली मी तसंच केलं, 53 आणि 19चं उत्तर माझं मिळालं 3412. 3412 आलं का, चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन, 72 क्रमांकाचा क्वेश्चन. 8 14 5 4 क्वेश्चन मार्क 9 3 24 बेटा. किती आलं, 16 आलं का? कसं 16 आलं, काय गेलं माहिती का, 8 आणि आडवं बघा, आडवं 8 आणि 2चा गुणाकार करून टाका. 8 दोन्ही किती आलं बघू, येते का 16. वजा मी 2 केलं तर किती आलं बेटा, 14 आलं. 14 कारण 8 दोन्ही 16. 16 वजा 2 केलं तरच किती मिळणार आहे तुम्हाला, 14 मिळणार आहे. तसं सेम केलं मी 5 गुणाकारामध्ये 4, नाही सॉरी इथं करतो, 24 दिले ना अगोदर, इथं करतो. 9 गुणाकारामध्ये 3 केलं बेटा. 9 त्रिक 27 आलं. 27 वजा मला किती करावं लागेल ह्या ठिकाणी, 24 येण्यासाठी किती करावं लागेल रे. 24 येण्यासाठी 3 वजा करावं लागेल. किती वजा करावं लागेल, 3 वजा करावं लागेल. बरोबर का रे. 9 त्रिक 27. 27 वजा 3 केलं तर तुमचं 24 येणार आहे. मग इथं काय केलं, 5 गुणाकारामध्ये 4 केलं बेटा. 5 चोक 20 आलं. इथं 2 वजा केलं तर इथं 3 केलं तर इथं तुम्ही 4 करा, आलं किती तुमचं, 16 आलं. 16. पर्याय क्रमांक 2 आला का, चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का, चेक करून घ्या. जाऊया करे, क्लिअर करे बाबा, इथपर्यंत क्लिअर का. 72 आणि 71 गणित क्लिअर का मला सांगा. काय केलं लक्षात आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन, 73.
झालं का? काय केलं माहिती का बाळाव, आपल्याला 25 आणायचंय. मी 3चा गुणाकार 3 आणि 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 अधिक 1 केलं. ठीक आहे चला. 5 दोन्ही 10, 10ची दुप्पट 20 अधिक 1 केला 29 येत नाही. मी यांचा वर्ग करून बघतो. 3चा वर्ग अधिक काय केलं मी 4चा वर्ग केला. 3चा वर्ग 9 बेटा, 4चा वर्ग आला 16. 16 आणि 9 आलं किती आलं बेटा? 25 आलं 25. खालच्या वर्तुळामधील संख्या किती आली बेटा? 25 आली 25. गो. 2चा वर्ग केला बेटा, अधिक 5चा वर्ग केला. 2चा वर्ग 4 बेटा, 5चा वर्ग किती आला? 25. दोघांची ऍडिशन केली बेटा, 29 आली 29. आली का 29? सेम तुम्हाला तेच करायचंय. 1चा वर्ग अधिक किती करायचं बेटा? 7चा वर्ग करायचा. 1चा वर्ग 1 राजा, 7चा वर्ग किती आला? 49. 49 ने किती आलं बेटा? 50 आलं 50. प्रश्न चिन्हाच्या जागी 50 आलं का? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आलं का? चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. नेक्स्ट क्वेश्चन. 40, 41, 9 आहे. तुम्हाला खालच्या ह्याच्यामधली तुम्हाला काय रकान्यातील संख्या आणायची. खालच्या रकान्यातील संख्या आणायची, काय करायला पाहिजे बघा. 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे रे. हा 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. असं कसं काय 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क आला? 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क नाही रे, चुकून झालं ते मला. 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क नाही. तुम्हाला आहे बेटा इथं 7. इथं किती आहे तुमचं? 7 आहे. 7 राजा, 7 आहे 7. त्यामुळे तुम्ही जपले झाला असेल. 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क म्हणजे 2 पर्याय येणं अपेक्षित आहेत ना, प्रत्येकाचे 2-2 पर्याय येणं अपेक्षित आहेत. चला 7 आहे. 7 बदलून घ्या. 7 घ्या. 7 कसं आलं? 7 बघा, चेक करा. 9 आणि 7 कसं आलं बघा. दोघाचा गुणाकार आपल्या संख्या कमी करायची. दोघांची वजाबाकी केली तर तुमचं नाही येत. ओके ठीक आहे चला. दोघांची मी ऍडिशन करतो बेटा. दोघांची ऍडिशन केली 40 अधिक मी काय केलं 41 बेटा. ओके दोघांची ऍडिशन केली किती आली रे? 81 आली 81. मी 81 ला कितीनं भाग द्यावा? मी 81 न कितीनं भाग द्यावा तेव्हा उत्तर लक्षात ठेवा 9 येईल. कारण आपल्या ह्या रकान्यामधली संख्या 9 आणायची आहे. म्हणजे तुम्हाला 9नीच भाग द्यावा लागेल. दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग दिला तर 9 येणार नाही. 9ने भाग दिला 9 9 किती आलं बेटा? 81 आलं 81. खालच्या रकान्यामधली संख्या किती आली तुमची? 9 आली. सेम इथं येतंय का चेक करूया आपण बेटा. 25 अधिक 38 करायचं बेटा. 38 केलं. चला 8 आणि 5 किती रे राजा? 13 आले 13. हातशाला गेला 1. 3 आणि 2 5 5 आणि 1 6 आले. छेदामध्ये आता 7 आणायचे. खालच्या रकान्यातील संख्या आपल्याला 7 आणायची. 9नीच भाग द्यावा लागेल कारण 9 7 किती आलं? 63 आलं. मग तुम्ही 9नी इथं भाग दिला. मग तुमचं काय आलं? तिसऱ्या रकान्यातील संख्या किती आली? 7 आली बेटा 7. सिमिलरली तुम्हाला तेच करायचं बेटा ह्या ठिकाणी. 18 अधिक किती करायचं? 36 करायचं आहे. आणि मग त्याला डिवाइड किती करायचंय? 9ने करायचंय. 8 आणि 6 किती आले? 14. हातच्याला गेला 1 बेटा. 3 4 आणि किती आलं? 5. छेदामध्ये आलं 9. 9 एके 9. 9 सके किती आलं बेटा? 54. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या 6. प्रश्न चिन्हाच्या जागी जी संख्या आली ती संख्या आली 6. आली का? चेक करून घ्या. म्हणजे आपण काय केलं ह्या ठिकाणी? n1 अधिक n2 भागीला किती केला? 9 केला बेटा. मग खालच्या रकान्यातले आपल्याला n3 काय झालं? मिळून गेलं. क्लिअर करे बाबा. इथं काय केलं आपण? n1 चा वर्ग अधिक काय केलं? n2 चा वर्ग केला बेटा. आणि बरोबर आपल्याला काय मिळून गेलं? n3 मिळून गेलं ह्या ठिकाणी. क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढं? चला. इथपर्यंत क्लिअर का? 74 क्वेश्चन पर्यंत क्लिअर का? चला पुढचा 75वा क्वेश्चन.
झालं का रे? काय केलंय 75 मध्ये बघा रे. आलं का सगळ्यांचं? काय केलं 75 मध्ये? उभं बघा रे. झालं का रे? मी काय केलं? उभं बघतो उभं. मला सांगा 144 वर्गमूळ किती रे? 12. बरोबर का? 529 किती? 23. आणि 961 किती रे? 31. बरोबर ना? ऍडिशन करा. 3 आणि 2 5 5 आणि 1 6. 3 आणि 2 5 5 आणि 1 6. ठीक आहे, चला इथं घ्या. 7 96 14 49 7 196 14 256 16. 16 आणि 4 किती आले रे बेटा? 20 20 10 30 30 आणि 10 किती आलं? 37. नाही ना, नाही नाही नाही, ऍडिशन बेरीज सगळ्यांची सेम येत नाही, नाही येणार. एक काम करा, आडवं बघा आता. आडवं समजा मी काय केलं, 144 वर्गमूळ घेतलं 12 बेटा, 49 घेतलं 7 बेटा, 36 घेतलं 6 बेटा. ओके, 25 5 घेताय, ठीक आहे. 25 5 घेता, पण इथं 42 पुन्हा निघणार नाही. इथं तुम्ही 25 घेतलं की इथं पण 42 निघणार नाही, लक्षात. याचा अर्थ तुम्हाला 25 आणायचं आहे. 25 काय करायचं आहे? आणायचं आहे. मग मी काय केलं, 144 वर्गमूळ घेतलं, 12 आलं, 49 7 आलं, 6 आलं. सगळ्यांची ऍडिशन करा. 12 ने 7 19, 19 6 किती आलं बेटा? 25 आलं. 25 आलं का? बरोबर 25. चला, 529 23 आलं. 23 अधिक तुम्हाला किती करायचं बेटा? 14. सॉरी 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 सॉरी, एकच मिनिट. ज्याचा क्वेश्चन मार्क त्या अगोदर आपण का घेतोय? जो क्वेश्चन मार्क तो अगोदर घ्यायचाच नाही. आलं का लक्षात? त्याला अगोदर काय करू आपण? दुसरं शोधूया. तर तुम्हाला 961 घ्या. 961 किती आलं बेटा? 31 आलं. 31 अधिक तुम्हाला करायचं 256 किती आलं? 16 आलं बेटा. 121 किती आलं? 11 आलं. 11. आता सगळ्यांची ऍडिशन करा. सगळ्याची ऍडिशन करून टाका. 6 7 आणि किती आलं बेटा? 8 आलं. 3 4 आणि 1 5 आलं. किती आलं तुमचं? 58 आलं. 58 आलं का? बरोबर 58 राजा. आलं का? तिसऱ्या चौथ्या रकान्यामध्ये संख्या किती आली? 58. सेम तुम्हाला ते करायचंय. 529 घ्यायचंय. 529. 529 किती आलं? 23 आलं बेटा. ह्याचं किती आलं? 14 आलं. 14 बेटा. सगळ्यांची ऍडिशन किती आली पाहिजे तुमची? 36 आली पाहिजे, सॉरी 42 आली पाहिजे. चला, मग किती कमी पडतंय बघा तुम्ही. 4 आणि 3 किती आले रे? 7. 4 आणि 3 किती आले? 7. 2 आणि 3 37. 37 वरचे 3 आणि 5 5 5 ऍड केले की तुमचं किती येतं बेटा? 42 येतं. 42. 5 ऍड केले की तुमचं किती येतं? 42 येतं बेटा. 42. 5 ऍड केले की तुमचं किती येतं ह्या ठिकाणी? 42 येतं. 42. म्हणजे ह्या ठिकाणी 5 वर्ग घ्यावा लागेल. किती घ्यावा लागेल? 25 घ्यावा लागेल. 25 बेटा. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 क्लिअर करे बाबा. काय केलं लक्षात आलं? मी आडवी लाईन बघितली आणि मी सगळ्याच वर्गमूळ घेतलं. पण इथं 25 नाही घेतलं, कारण का इथं खाली 42 निघत नाही, 58 निघत नाही. इथपर्यंत घेतलं. 3 रकान्या, पहिल्या 3 रकान्यामधल्या संख्यांचं वर्गमूळ घेतलं. सगळ्याची ऍडिशन घेतली. सगळ्याची ऍडिशन केली की मला चौथ्या रकान्यामधली संख्या मिळून गेली बेटा. सेम मी 961 31 वर्गमूळ घेतलं. 256 16 घेतलं. 121 11 घेतलं. ऍडिशन केली. चौथ्या रकान्याची संख्या 58 मिळाली. सेम त्याच पद्धतीने मी काय केलं त्या ठिकाणी? 529 घेतलं. 23 आलं. 196 14 आलं. मग 23 आणि 14ची ऍडिशन केली. 37 आली. 37 मध्ये किती मिळवावं? तर 42 येते. 5 मिळवावं. म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला काय घ्यावं लागेल? 5चा वर्ग घ्यावा लागेल. तो आहे 25. उत्तर आलं तुमचं 25 बेटा. चला पुढे चला. 76 क्रमांकावरती या. तुम्हाला ह्या ठिकाणी 53 स्टार 13 दिले. हे गुणाकार नाही बरं का, स्टार आहे ते स्टार. 53 स्टार आणि 13 दिले. मग ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं. ते 53 आणि 13चं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन तुमचं 33 आलं पाहिजे. मग काय करायचं? तुम्हाला 4 क्रिया, एकतर गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज आहे का वजाबाकी, ह्या 4 क्रिया चेक करून घ्यायच्यात बेटा. ह्या 4 क्रिया मला सांगा, या दोघांचा गुणाकार जर मल्टिप्लाय केला, ह्या दोघांचा गुणाकार खूप मोठा जाईल आणि त्याला मग मोठ्या संख्येने भागावं, तेव्हा ती 33 येईल. लक्षात ठेवा. गुणाकाराकडे जाऊ नका, भागाकाराकडे जावा. वजाबाकी केली, समजा तुम्ही 53 मधून 13 गेले, 0 राहिलं 40 बेटा.
40 राहिले, 40ला तू काय केलं 7 वजा केलं, 33 आलं. ठीक आहे, चला ह्या दोघांची काय केली, वजाबाकी केली. वजाबाकी किती आली, 6 2 26 आली. डायरेक्ट 26च वजाबाकी आली. 7 मग वरती 7 वजा केलं तर खाली तर डायरेक्ट 26 आली. याचा अर्थ हे लॉजिक लागणार नाही बेटा. तुम्हाला दुसरं लॉजिक शोधावं लागेल. तुम्हाला दुसरं लॉजिक काय करावं लागेल, त्या ठिकाणी शोधावं लागेल बेटा. चला, आपलं गुणाकार नाही करायचं ठरलंय, आता वजाबाकी पण नाही, 2 तर गेले. आता बेरीज करून बघूया. 53 आणि 13ची ऍडिशन केली. 53 अधिक 13 बेटा किती आलं, 3 आणि 3 आले 6 बेटा, 5 आणि आले 6. भागीला किती करायला पाहिजे 66ला, तेव्हा तुमचं भागीला करायला पाहिजे ना, वजाबाकी करून थोडीच येणार आहे का, नाहीये. मग मी भागीला 2 केला. बेत्रिक 6 बेत्रिक 6 बेटा किती आलं आपलं, 33 आलं. 33 आलं का बरोबर, 33 राजा. सेम तुम्हाला इथं तसंच करायचंय. 39 अधिक बेटा 13 करायचा, त्याला 2 ने डिवाइड करायचंय तुम्हाला. 9 आणि 3 आले 12 बेटा, हातच्याले 3 4 आणि 1 आले 5. 52ला तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर किती आलं बेटा, 26 आलं. 26 आलं का तुमचं, 26 राजा. सेम सिमिलरली तुम्हाला काय करायचं माहिती का, 74 अधिक किती करायचंय तुम्हाला, 26 करायचं. भागीला करायचं बेटा 2. 4 आणि 6 आले 10. हातच्याला गेला 1. 7 8 9 9 1 आले 10 बेटा. 100 100 भागीला 2 केला. काय चुकलं का रे? हा बरोबर आहे. भागीला 2 केला किती आला बेटा, 50 आला. 50 आलं का बरोबर, 50 राजा. सेम तुम्हाला 37 आणि 21 करायचं आहे. 37 अधिक तुम्हाला 21 करायचा, डिवाइड करायचं बेटा 2 ने करायचंय. 7 आणि 1 आले 8 बेटा, 3 आणि 2 आले 5. 58ला तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर बे दोन्ही 4 आलं बेटा, राहिला 1. बे 9 18. 29 आलं का चेक करून घ्या, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आलं का चेक करून घ्या. परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये एवढं डिटेल करायचं नाही, ते काम मास्तरांचं असतं लक्षात समजण्यासाठी. तुमच्या लक्षात आलं की 1 2 तुम्हाला जमतंय, हा सेम सेम रूल बसतोय, तर डायरेक्ट प्रश्नाकडे यायचं, बाकी सगळी इन्फॉर्मेशन काढत बसायची नाहीये. एक बघितलं तुमच्या लक्षात आलं की दुसरं चेक केलं एकदा, आणि मग हे तिसरं वगैरे चेक करत बसताना डायरेक्ट उत्तराकडे यायचं, तुमचं उत्तर काढून घ्यायचं. लक्षात ठेवा, जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. इथपर्यंत क्लिअर करे. 77वा प्रश्न झालं का रे?
हे मागासारखं चेक करा. मागं 2 गणितं झालती ना आपली. सेम त्यासारखं चेक करा येतंय का? सेम त्यासारखं येतंय का एकदा चेक करून घ्या. म्हणजे उत्तर निघतंय का बघा. नसेल तर मग दुसरं लॉजिक शोधा. अगोदर चेक तर करायला काय जातंय. झालं का रे? हे दोघांचं काय केलं बघा. हे 75 + 15 केले. 75 + किती आलं? 15 केलं 90 आलं बेटा. आलं का इथलं 90 राखण्याची संख्या. सेम तुम्हाला ते करायचंय. 90 + तुम्ही जर 18 केलं बेटा, ह्या 90 आणि 18ची ऍडिशन केली तुम्ही, तर बेटा किती आली? 108 आली. 108 आली का? 108 राजा. सेम तुम्हाला तसंच करायचं राजा ह्या ठिकाणी. 105 आधी किती करायचं? 21 करायचं. 21 मध्ये 5 मिळवले 26 आले. 100 किती आलं? 26 आलं बेटा. 126. प्रश्न चिन्हाच्या जागी जी संख्या लिहिणार राजा ती आली 126. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. चला मगासारखं इथं सेम मगासारखं चेक करूया बेटा. 8 आणि 3चा गुणाकार केला. 8 तर किती आलं बेटा? 24 आलं. 24. 24 तुम्हाला हाय असं लिहायचं. 2 आणि 4ची ऍडिशन करायचे बेटा. 4 आणि 2 किती आलं? 6. संख्या तयार झाली तुमची 246. संख्या कोणती तयार झाली? 246 बेटा. तसं तुम्हाला इथं करायचं. 3 गुणाकारामध्ये 7 करायचंय. 7 त्रिक आलं बेटा 21. 21 हाय असं लिहायचंय. 2 आणि 1चे ऍडिशन करायचे. 2 आणि किती आलं? 3. 213 आलं बेटा. आलं का? 213. सिमिलरली तुम्हाला तेच करायचं राजा ह्या ठिकाणी. 3 गुणाकारामध्ये 5 करायचंय. 5 त्रिक किती आलं बेटा? 15. 15 हाय असं लिहिलं. दोघांचे 5 आणि 1 किती आलं? 6 आलं बेटा. उत्तर मिळालं प्रश्नचिन्हाच्या जागी 156. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या बाबा. क्लिअर करे बाबा इथपर्यंत. जाऊया पुढं. कितवा? 78 79 प्रश्न. सोडवा रे.
झालं का रे? झालं का? काय केलं माहिती का? मला सांगा, दोघांची ऍडिशन केली, 8 आणि 2 किती आले रे? 10. 10 अधिक 4 केलं 14. ठीक आहे. वजा 2 करा पुन्हा 12. ठीक आहे, चला ऍडिशन करत गेलो ना आपण. हा, 5 आणि 4 किती रे? 9. 9 मध्ये 2 मिळवा, 11. वजा 2 करा, नाही ना बेटा 18 आहे. चला, अधिक अधिक नाही, 8 दोन्ही करा 16. 8 गुणाकारामध्ये 2 केले किती आलं? 16 आलं बेटा, 16. 16 वजा 4 केलं किती आलं बेटा? 12 आलं, 12. आलं का बरोबर? 12. सेम 5 गुणाकारामध्ये 4 करा, 5 किती आलं? 20. 20 वजा 2 केलं बेटा किती आलं? 18. हे वजा करायचंय तुम्हाला, ह्या दोघांचा गुणाकार, हे वजा बाकी. चला सेम तसंच करा, 4 गुणाकारामध्ये 8 चोक किती आलं? 32 आलं बेटा. वजा किती करायचं? 3 करायचं. आलं किती बेटा? 29. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. 29 ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. चला पुढे 80वा क्वेश्चन बघा. 80 क्वेश्चन मध्ये काय केलं चेक करा, इकडे लक्ष द्या. दोघाचा गुणाकार केला, दोघाचा गुणाकार केला आपण 5 गुणाकारामध्ये 7, तर 6 पंच किती आलं बेटा? 30 आलं, 30. पण आपल्याला आणायचं 18. आपल्याला किती वजा करावं लागेल लक्षात ठेवा, दुसरं तर काय ऑप्शन नाही. सगळ्याची ऍडिशन केली, 6 5 11, 11 आणि 12. 12 मध्ये बघ 6 मिळवावं लागेल, लक्षात ठेवा. तसं 9 आणि 5 किती आले तुमचे? 9 आणि 5 14, 14 मध्ये 4 मिळवलं, 18 आले बेटा. पण 27 मिळवण्यासाठी जास्त मिळवावं लागते तुम्हाला. दोघातलं लॉजिक आणि इकडलं लॉजिक हे वेगळं लागते. मग तुम्ही काय केलं माहिती का? तुम्हाला 18 आणायचंय. तुम्ही असं करू शकता का? 5 6 ची ऍडिशन केली, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12. 30 मधून जर तुम्ही काय केलं, 5 अधिक 6 अधिक 1 केलं बेटा, तर 30 वजा किती आलं? 12. आणि 30 वजा 12 केले किती आलं बेटा? 18 आलं, 18. मी 12 कुठून आणलं? तर 5 6 आणि 1 ची काय केली त्या ठिकाणी? बेरीज केली. म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या संख्या येत्या त्या सर्व संख्यांची ऍडिशन केली आणि त्यांच्या गुणाकारामधून 5 आणि 6च्या गुणाकारामधून काय केली? वजा केले बेटा. मला उत्तर किती भेटलं बेटा? 18 भेटलं. सेम मी काय करणार इथं? 9 आणि 5 चा गुणाकार करणार. 9 गुणाकारामध्ये 5, 9 5 किती आलं बेटा? 45. मग 45 मधून मी वजा काय करणार? तर 9 अधिक 5 अधिक बेटा किती? 4 करणार, 4. चला 45 वजा 9 आणि 5 आले 14, 14 आणि 4 आले बेटा 18. 45 मधून तुम्ही जर 18 घालवले तर तुमचं उत्तर किती येतं बेटा? 27 येते, 27. किती येते? 27. सेम तुम्हाला तेच करायचं आहे या ठिकाणी मधल्या त्रिकोणामध्ये. 7 गुणाकारामध्ये 8 करायचंय वजा, 7 अधिक 8 अधिक किती करायचं बेटा? 2 करायचं. 7 8 आले 56 वजा 8 आणि 2 10, 10 आणि 7 किती आले बेटा? 17. तुम्हाला 56 मधून 17 घालवायचंय. हातच्या उसना घेतला, झाले 16. 16तून 7 गेला, राहिला 9 बेटा. 4तून 1 गेला, राहिला 3. उत्तर आलं तुमचं 39. प्रश्न चिन्हाच्या जागी त्रिकोणाच्या किती संख्या आली? 39. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आलं का? चेक करून घ्या. आलं का रे? जाऊया का पुढं?
हे सोडवा रे तोपर्यंत. झालं का रे? हे 30 आहे बरं का. ओळखू येत नसेल तर पुन्हा लिहितो. हे 30 आहे. काय आलं रे? 8. कसं आलं 8? 4चा वर्ग. ठीक ठीक आहे ठीक आहे. लक्षात केलं का? हा तुम्ही 4चा वर्ग केला 16ला, 6चा वर्ग 36 केला म्हणून 8चा वर्ग केला का? पण हे कसं आलं? तर काय केलं माहिती का? ह्या N3 आणि N4 ची वजाबाकी केली. हा N1 आहे, हा N2 आहे, हा N3 आहे आणि हा N4 आहे. मी काय केलं? N3 वजा N4 केलं बेटा. N3 वजा काय केलं मी? N4 केलं. एकच मिनिट. N3 वजा N4 केला आणि त्याला काय केलं मी? N2 न मल्टिप्लाय केलं. बरोबर का रे? N2 न मल्टिप्लाय केलं तर बघा किती येते. तुमचं उत्तर N4 यायला पाहिजे. येते का चेक करूया. 15 15 वजा 11 केलं बेटा. हा इथं सॉरी एकच मिनिट. इथं तुम्हाला काय करायचं? N2 करायचं. N2 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 इथं गुणायचं N2 न गुणायचं बेटा. चला गुणाकारामध्ये N2 किती आहे रे? 4 आहे. बरोबर उत्तर किती आलं पाहिजे तुमचं? 4. 4 गुणाकारामध्ये 4 केलं किती आलं बेटा? 16 आलं. 16 आलं का? 16. N4 जो आला तो किती आला बेटा तुमचा? 16 आला. 16. सेम तुम्हाला 13 वजा किती करायचं बेटा? 7 करायचंय. 13 वजा 7 केलं किती आलं तुमचं? 7 3 6 आले. 6 गुणाकारामध्ये तुम्हाला हितलं 6 जो N2 आहे तो काय करायचा? गुणायचा. 6 6 किती आलं बेटा? 36 आलं. आलं का? 36. त्याच पद्धतीनं तुम्हाला 11 वजा 3 करायचं बेटा. 11 वजा 3 केलं 8 आलं. 8 8 गुणाकारामध्ये किती करावं? इथली संख्या कुठली घ्यावी? तर 64 येईल. तर 8च घ्यावं लागेल. 8 8 किती आलं बेटा? 64. म्हणून प्रश्न चिन्हाच्या जागी जी संख्या आली ती संख्या आली बेटा 8 आली. 8 आली का? चेक करून घ्या. चला पुढं. क्लिअर का रे बाबा? क्लिअर ना? या इथं बघितल्यावर लक्षात येतं. थोडंसं संख्येचं ऑब्झर्वेशन करा. 28 ची दुप्पट केली बेटा. 28 ची दुप्पट किती आली? 56 आली. 36 36 ची दुप्पट किती आली बेटा? 72 आली. 72 72 ची दुप्पट किती आली? 144 आली बेटा. 15 ची दुप्पट करा. 15 ची दुप्पट किती आली? 30 आली बेटा. 30 ची दुप्पट करा. किती आली तुमची? 60 आली बेटा. त्याच पद्धतीने तुम्हाला 56 ची दुप्पट करावं लागणार. 56 ची दुप्पट करा. 100 किती आली? 12 आली बेटा. प्रश्न चिन्हाच्या जागी जी संख्या आली ती संख्या आली 112. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. बस पटपट करत जायचं. दुप्पट दुप्पट करायचं. उत्तर तुमचं मिळून जाईल राजा. जाऊया करे पुढं. क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर का? 82 पर्यंत क्लिअर का? 82 पर्यंत क्लिअर का? चला 83.
काय झालं रे? कुठे झालीस तू? झालं का रे? गो. 85 आलं का? कसं आलं रे 85? हा, दिलेलं 4 आणि 7 आहे. 7 चोक 28, 28 मध्ये 5 मिळवलं, ठीक आहे, 33 आलं. 9 5 45, इथं तर आपण 7 चोक 28 5 मिळवलं होतं ना. 9 5 45, 45 मध्ये 6 मिळवावं लागेल, ठीक आहे, चला. आखरी सक्की 66, 66 मध्ये तुम्ही 7 मिळवलं. 66 मध्ये 7 मिळवा, 66 मध्ये 4 4 70 3 73 यायला पाहिजे. कुठंच ऑप्शन मध्ये नाहीये. नाही ना ऑप्शन मध्ये बेटा. चला, गुणाकार करून बघितलं, सगळं करून बघितलं, काही मिळ लागलेला नाही बेटा. आता काय बघा इकडं, समजा मी 4चा वर्ग केला, 4चा वर्ग. 4चा वर्ग किती आला रे? 16 ला 16 बेटा, बरोबर का? 7चा वर्ग केला मी, 7चा वर्ग. 7चा वर्ग किती आला? 49 आला बेटा. जर दोघांची वजाबाकी जर केली मी, तर 9तून 6 गेला बेटा, राहिला 3, आणि 4तून 1 गेला, राहिला बेटा 3. किती आलं तुमचं? 33 आलं. किती आलं बेटा? 33 आलं. सेम तुम्हाला तेच करायचं. 9चा तुम्हाला वर्ग करायचा बेटा, वजा तुम्हाला 5चा वर्ग करायचा, 56 राहिलं पाहिजे. 9 9 81, 81 वजा 5 5 किती आलं? 25 बेटा. दोघांची वजाबाकी केली की किती राहते? 56 राहते, 56 बेटा. सेम सिमिलरली तुम्हाला काय करायचं? तसंच करायचं. 11चा वर्ग करायचा, वजा काय करायचं? 6चा वर्ग करायचा. 11चा वर्ग 121 बेटा, 6चा वर्ग किती आला? 36. वजाबाकी करून टाका राजा. हातच्या उसनं घेतला 11, 11तून 6 गेला, राहिला बेटा 5. ओके, 1 मधून 3 जात ना, हातच्या उसनं घेतला 11, 11तून 3 गेला, राहिला 8 बेटा. आलं तुमचं 85. प्रश्न चिन्हाच्या जागी जी संख्या आली ना राजा, ती किती आली? 85 आली, 85. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. काय केलं लक्षात आलं? मी काय केलं? 7चा वर्ग केला, 7चा वर्ग केला, 4चा वर्ग केला, दोघांची वजाबाकी केली, मला खालच्या राखण्यातील काय केली? संख्या मिळून गेली बेटा. सेम तुम्हाला तेच करायचं राजा. म्हणजे तुम्ही काय केलं? ह्याला N1 मानला, ह्याला N2 मानला, ह्याला N3 मानला. तर तुमचा लक्षात ठेवा, N2 चा वर्ग वजा N1 चा वर्ग बरोबर तुम्हाला मिळतो बेटा N3. काय मिळतो त्या ठिकाणी? N3 मिळतो. सेम तेच केलं मी. 11चा वर्ग केला 121, 6चा वर्ग केला 36, दोघांची वजाबाकी किती आली? 85 बेटा. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढे. इथं जर बघितलं, लक्षात ठेवा, तर काय रे बाबा, इथं 81 आहे. इथं चला गुणाकार करा. 9 गुणाकारामध्ये 1, गुणाकारामध्ये 9, 9 9 81 बेटा. चला, 3 3 3 आहे. 3 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, 3 गुणाकारामध्ये, समजा आपण काय केलं? 81 जाण्याच्या 3 घेतलं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 ते किती आलं बेटा? 81. ऑप्शन क्रमांक 3. 3 आलं का? चेक करून घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी 3 संख्या यायला पाहिजे, कारण का सगळे आडवी तुमचा गुणाकार हा 81 आला पाहिजे. ऑलरेडी 81, नवीन 81, 3 3 3 3, इथं 3 घेतलं, सगळ्याचा गुणाकार किती येणार बेटा? तिथं 81 येणार. इथपर्यंत क्लिअर करे बाबा. चला जाऊया का पुढं? बरं ठीक आहे, राहिलेला भाग उद्याच्याला बघूया, प्रश्न आहेत अजून. ठीक आहे, आज थांबूया. हितपर्यंत क्लिअर करे मला सांगा. हितपर्यंत क्लिअर का मला सांगा. राहिलेला भाग आपण काय करूया? उद्याच्याला बघूया. राहिलेला भाग उद्याच्याला बघू. हितपर्यंत क्लिअर का? ठीक आहे, चला.
राहिलेला भाग आपण उद्याच्याला बघूया, आज थांबूया.